गणेशोत्सवाच्या काळामध्ये जिथं पोहोचण्याच्यासाठी मुंबईच काय महाराष्ट्रातली लोक सुद्धा प्रचंड मेहनत करतात, त्या लालबागच्या राजाच्या मंडपात सुद्धा ज्योती सहज गेली। मुद्दा केवळ आणि केवळ लालबागच्या राजाच्या मंडपात जाण्याचा नाहीये, तर सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी भारतात कशा पद्धतीची व्यवस्था असते आणि त्यात सुद्धा मुंबईतल्या सगळ्यात महत्त्वाच्या गणपती मंडळांमध्ये व्यवस्था सुरक्षेची असते का, याची उत्तरं या व्हिडिओला बघून आपोआप तयार होत जातात। लालबागचा राजा लीजिए, आप दर्शन कर लीजिए लाल बाग के राजा की 22 फीट ऊंची मूर्ति है। और देखिए क्या माहौल है, रश। और यहाँ पे आए तो बापाचा आशीर्वाद लाडू प्रसाद लेना बिल्कुल ना भूलें। हमने ले लिया है प्रसाद, लाडू प्रसाद। ज्योतीच्याकडून छायाचित्रित झालेला हा व्हिडिओ लालबागच्या राजाच्या मंडपातल्या बऱ्याचशा गोष्टी एका फटक्यात उघड करतोय। ज्योती कोणासाठी काम करत होती हे आता जगासमोर आलंय आणि म्हणूनच तिने दिलेला हा सगळा तपशील त्या वेळचा आहे, तेव्हाचा ताजा आहे आणि तो परकीय शत्रूच्या सुरक्षा यंत्रणांना घातपात घडवण्यासाठी पुरेसा आहे। लाल बागचा राजा के दर्शन करके हम आ चुके हैं बाहर। यहाँ पे 8 से 10 घंटे लगने वाले हैं आपको दर्शन करने में, तो आप तैयार हो जाइए, बी प्रिपेयर फॉर दैट। पर एक अलग ही मज़ा है, सुकून है, खुशी है। ये वेटिंग का भी अलग मज़ा है कि गणपति बापा ने हमें यहाँ बुलाया दर्शन करने के लिए। सो वी आर फीलिंग सो लकी।